नमस्कार, मी सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेलच आज काय बनवलेलं आहे। तर आज आपण बनवलेलं आहे पौष्टिक असं खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकलेलं सँडविच, पालक आणि बीटरूटचं सँडविच आहे। आणि यासाठी आपण काही मैदा किंवा रवा याचा वापर केलेला नाही आहे किंवा ब्रेड तर मुळातच नाही घेतलेला आहे मी। आणि ही हेल्दी अशी रेसिपी आहे। आणि तुम्हाला माहिती आहे मी एक वीकेंडमध्ये एक अशी रेसिपी अपलोड करते जी मुलांच्या टिफिन करिता तुम्ही बनवू शकता। तर ही हेल्दी, झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं लागेल। तर चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला। तर यासाठी आपण घेतलेला आहे, मी एक जुडी पालक घेतलेला आहे आणि छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कारण पावसाळ्याचे भाजीपाला खूप खराब असतो आणि याला माती लागलेली असते, त्यामुळे याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला पालकला बॉईल करायचं आहे, उकळवायचं आहे, पण पाण्यात टाकून नाही उकळवायचं आहे। जर आपण पाण्यामध्ये टाकून त्याला उकळ घेतली त्याची, तर काय होते त्याच्यातील जे जीवनसत्व असतात ते चालले जातात। तर त्यामुळे मी इथे काय केलेलं आहे, खालच्या भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि वरती असं चाळण ठेवलेली आहे आणि त्यावर आता आपण पालक ठेवून द्यायची आहे आणि त्यावर ताट झाकून घ्यायचं। म्हणजे याला आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि झटपट होते हे 2 मिनिटात। तर फास्ट गॅस ठेवली तर 2 मिनिटामध्ये पालक छान शिजून जाते। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली पालक आता छान झालेली आहे, शिजलेली आहे। आणि मी आता याला काढून घेते आणि आपल्याला याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपली पालक छान थंड झालेली आहे आणि पालकच्या पेस्ट बरोबरच आपल्याला लसूणच्या 7-8 पाकळ्या, अद्रकच्या छोटा तुकडा आणि 4 मिरची आणि कोथिंबीर याची पण पेस्ट करायची आहे। आणि पालकची पेस्ट काही वेळानंतर काळी पडते, तर ती पडू नये म्हणून इथे आपण आईसचा तुकडा घ्यायचा आहे आणि याला पालक सोबतच मिक्सर मधून फिरवायचं आहे। त्यामुळे काय होते, आपण जसं पालकच्या पेस्टचा उपयोग ज्या गोष्टीसाठी करतो त्या गोष्टीला छान हिरवा कलर येतो, काळपट बिलकुल होत नाही। तर हे तुम्ही करून बघा। तर इथे छान अशी पेस्ट झालेली आहे आणि आता आपल्याला डो तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तांदळाच्या पिठामुळे काय होते, छान असे खुसखुशीत होतात आपले सँडविच। तर म्हणून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, 2 चम्मच मिरची पूड टाकलेली आहे, अर्धा चम्मच धना पूड टाकलेला आहे, 1 चम्मच मीठ टाकलेला आहे आणि थोडासा ओवा टाकलेला आहे आणि थोडेसे तेल टाकलेली आहे। यानंतर इथे मी 2 चम्मच थंड तेल टाकून घेतलेलं आहे। तेलामुळे पण आपले सँडविच, पराठे खूप छान होतात। आणि त्यानंतर आता आपण याला थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल टाकलेलं असल्यामुळे। आणि आता आपण यामध्ये जी आपण पालकची पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला। आणि सुरुवातीलाच पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपण यामध्ये याला मळण्यासाठी, कारण पालकची पेस्ट आपली ही थोडी ओलसरच आहे। तर जर तुम्हाला आवश्यक असेल तरच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर मी इथे पाणी न टाकता याचा घट्टसर असा डो तयार करून घेते, ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी करतो घट्टसर। तर त्याप्रमाणे आपण चपाती, रोटीसाठी थोडंसं आपण छान सॉफ्ट करतो त्या पद्धतीचं नाही करायचं आहे। तर याला घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला असा घट्टसर डो तयार झालेला आहे आणि बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे, म्हणजे नॅचरल कलर इतका छान आलेला आहे। आणि आता मी याला वरून थोडंसं तेल लावून घेते आणि सर्व बाजूने लागून झाल्याच्या नंतर आपण झाकण लावून याला फक्त 5 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर 5 मिनिटं रेस्ट होतपर्यंत आता आपण जे आपल्याला आतमध्ये स्टफ करायचं आहे तर ते व्हेजिटेबल्स घेऊया। तर इथे मी 1 वाटी शिमला मिरची घेतलेली आहे आणि 1 वाटी मी गाजरचा कीस घेतलेला आहे। त्यानंतर मी 1 वाटी भरून इथे बीटचा कीस घेतलेला आहे, थोडासा 1 चम्मच ऑर्गॅनो घेतलेला आहे, यामुळे खूप छान फ्लेवर येतो। आणि यामध्ये मी आता चिली फ्लेक्स टाकून घेत आहे, कारण यामध्ये मी तिखट वगैरे काही मिरची
पावडर किंवा मिरचीची पेस्ट हे ॲड करणार नाही आहे. नुसतं मी यामध्ये चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि मीठ हे 3च वस्तू यामध्ये टाकणार आहे. त्यामुळे पण एक फ्लेवर येतो छान. कारण आपण पराठ्यांमध्ये किंवा सँडविचच्या जे आवरण आहे त्यामध्ये आपण मिरचीची पूड टाकलेली आहे आणि पेस्ट पण हिरवी मिरचीची आपण टाकलेली असल्यामुळे यामध्ये आपण काहीच टाकायचं नाही आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप याला मिक्स नाही करायचं, कारण याला ऑलरेडी आपण हे कच्चेच घेतलेले आहे. याला आपण रोस्ट किंवा थोडंसं पण तेलावर याला भाजून नाही घ्यायचं आहे. तर याला नुसतं असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपण आपले सँडविच बनवायला घेऊया. तर इथे बघू शकता आपला डो पण आता छान झालेला आहे. तर मी आता याला थोडंसं सेट करून घेते आणि मग आपण लाटून घेऊया. तर इथे बघू शकता मी एक पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं जाडसर करायचं आहे. आणि आता मी छान याला लाटून घेत आहे. तर हवं तर तुम्ही लाटताना तांदळाचं पण पीठ घेऊ शकता किंवा मैदा पण घेऊ शकता. जे हवं ते तुम्ही घेऊ शकता किंवा असंही लाटलं तरी चालते. तर इथे आणि याला खूप पातळ नाही लाटायचं आहे. आपण जशी पोळी करतो त्याप्रमाणे नाही करायचं आहे, कारण याला आपल्याला सँडविच सारखं करायचं आहे त्यामुळे. आणि आता मी याला छान तेल लावून घेत आहे खाली आणि त्यावर मग आपण जे स्टफ केलेलं आहे व्हेजिटेबल्सचं, तर ते स्टफ आपण आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसारही भाज्या अजून घेऊ शकता. यामध्ये कांदा पण टाकू शकता, त्यानंतर पत्ताकोबी आहे ती पण टाकू शकता. पण मी आता इथे इतकंच भाज्या टाकलेल्या आहे. आणि हवं तर तुम्ही याला अजून बारीक चॉप करू शकता. पण काय होते, जेव्हा आपण लाटतो तेव्हा जर पोळी फुटली किंवा सँडविच फुटला तर बारीक असलं तर व्हेजिटेबल्स बाहेर पडतात. तर आता इथे आपण याचे स्लाइस छान कट केले असल्यामुळे ते जरी वरून याचं आवरण फुटून गेलं तरी पण व्हेजिटेबल्स बाहेर पडत नाही, ते पकडून असतात एकमेकांना. तर त्यामुळे म्हणून लांब लांब कट करून घ्यायचं आणि आपण याला किसताना पण छान याचं असं लांब स्लाइसमध्ये किसून घ्यायचं आहे. यानंतर मी इथे आता स्टफ भरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी असं स्क्वेअरमध्ये याला असं फोल्ड केलेला आहे. आणि आता आपण याला लाटून घ्यायचं आहे. तर याला लाटताना खूप नाही लाटायचं, आपल्याला छोटा साईज पाहिजे. आणि त्यामुळे मी इथे खाली पीठ टाकलेलं आहे आणि पिठाच्या पीठ लावून आता याला मी लाटून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि याला आपल्याला खूप जाड पण नाही ठेवायचं आहे आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे, कारण आतमधले व्हेजिटेबल्स हे छान शिजले पण पाहिजे. तर इथे बघू शकता मी स्क्वेअरमध्ये सँडविच बनवून घेतलेला आहे. तर याच पद्धतीचे तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही राऊंड शेपमध्ये पण करू शकता. तर तो पण मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे आता पराठे लाटून झाल्याच्या नंतर, सँडविच बनवून झाल्याच्या नंतर आपण त्याला आता छान भाजून घ्यायचं आहे. तर तव्यावर मी तेल टाकलेलं आहे आणि त्याला छान स्प्रेड करून घेते सर्व बाजूला. आणि आपण दोन्ही बाजूने छान याला खरपूस असं भाजून घ्यायचे आहे. म्हणजे आणि गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची, म्हणजे आतमध्ये व्हेजिटेबल्स आहे ते छान सॉफ्ट होऊन जातात. आणि या पद्धतीचे आपण सर्वच सँडविच बनवून घ्यायचे आहेत. तर इथे आता सर्व सँडविच पराठे बनवून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे, छान खुसखुशीत झालेले आहे. तर आता आपण टिफिन पॅक करून घेऊया. तर मी इथे आधी बटर पेपर टाकलेला आहे, कारण यामुळे काय होते, जे आपण सँडविच बनवतो ते जसेच्या तसे असतात, सॉफ्ट पण पडत नाही आणि छान खुसखुशीत असतात आणि कितीही वेळ असले तरी ते छान राहतात. तर त्यामुळे आता मी तुम्हाला मधून कट पण करून दाखवत आहे की आजपर्यंत छान शिजले की नाही ते.
तर तुम्ही बघू शकता व्हेजिटेबल्स पण छान झालेले आहे, स्ट्रक्चर पण छान आलेलं आहे. तर हे नक्कीच मुलांना खूप आवडतात आणि माझा मुलगा तर हे स्कूलमध्ये जायच्या आधी पण छान खाऊन जातो आणि टिफिन नेल्यानंतर तर पूर्ण फिनिश करून येतो. आणि यामुळे काय होते, मुलांच्या पोटामध्ये छान सगळे व्हेजिटेबल्स जातात, नाहीतर अर्धे खातात अर्धे बाहेर काढून ठेवतात. तर त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने रेसिपी केली तर नक्कीच मुलांना आवडेल. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत शेअर करा. व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.